येणार परत. नेत्रा जर याच घरात राहिली तर म्हाताऱ्याची वाचा परत येणार. आज एक शब्द बोललाय, उद्या 4 शब्द बोलेल. त्याला सगळं माहिती आपल्याबद्दल. जर बोलला ना तर आपली वाचा बंद होईल. आणि हे सगळं ना त्या नेत्रामुळे घडलंय. ती बोलते एक, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. तुला सांगतो ताई, ही नेत्रा जेवढी जमिनीच्या वर दिसते ना तितकीच जमिनीच्या खाली पण आहे. मला कळतच नाहीये बंटी. आधी शेखर तिला घरातून जाऊ देत नव्हता. आता अद्वैत सुद्धा तोच पाढा गिरवतोय. असं काय केलंय तिने की हे दोघं घरातून जाऊ देत नाहीयेत तिला? ताई मी ना एक इंग्रजी सिनेमा बघितला होता. त्यात कसं होतं माहितीये का, एका श्रीमंत घरात ना एक मुलगी मोलकरणी बनून येते आणि तिथेच राहते. त्या घरात सुद्धा ना अशी बरीचशी गुपितं वगैरे असतात. पण पुढे जाऊन कळतं की ती मुलगी आहे ना ती पोलीस आहे. म्हणजे सिक्रेट मिशनवर आलेली असते आणि ती सगळी गुपितं खणून काढते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते. मग 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 काही नाही, कुठे काय काहीच नाही. सिमिलर वाटली स्टोरी म्हणून आपलं सांगितलं. त्यात सुद्धा ना त्या बाईनी तुझ्यासारखेच 2 खून केलेले असतात. बंटी, मी 2 खून केले नाहीयेत. मी फक्त ममताला मारले. गुरुजींचा खून तू केलास. नाही, हे भक्तांनी देवाला कोणाचाही बळी दिला तरी सुद्धा तो देवालाच अर्पण केल्यासारखा आहे ना. आणि आता मी गुरुजींना कोणासाठी मारलं? तुझ्यासाठी. म्हणजे गुरुजींचा खून हा तुझ्या खात्यात जमा आहे. वायफळ बडबड करू नकोस, चालता हो इथून. चिडू नकोस, चिडू नकोस. बाईसाहेब सगळ्यांशी खूप छान वागतात, पण त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर असं वाटतं की त्यांची खूप गुपित आहेत. नक्की त्यांच्या मनात आणखी काय आहे ते शोधायला हवं. नेत्रा, नेत्रा, काय ग, डोकं का धरलेस? डोकं दुखतंय का तुझं? आणि अगं केवढा घाम आलाय तुला. काय होतंय? तुला काही त्रास होतोय का? हा, अगं 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 त्याच्यात ऑलरेडी टाकली आहे तू कॉफी. 1 मिनिट, हे कॉफीचं मी बघते. मला सांग तुझं काय बिनसलंय? काही नाही, मी ठीक आहे. नेत्रा, व्हॉट आर यू सेइंग? आजोबा 2 आठवड्यात बोलायला लागतील. अरे हो अद्वैत, डॉक्टरांनी आताच बाबांना चेक केलंय. दिस इज अमेझिंग. थँक्यू सो मच डॉक्टर. आय थिंक तुम्ही त्या नर्सला थँक्यू म्हटलं पाहिजे. येस ऑफकोर्स. कारण तिच्यामुळे आजोबा रिॲक्ट करायला लागले आणि आय होप की ते लवकरच बोलायला पण लागतील. बाबा, आय नो मी ऑफिस आत्ताच जॉईन केलं, पण आता आजोबा एकदम बरे झाले ना की मी 2 दिवस सुट्टी घेणार आहे. मला ना खूप गप्पा मारायच्यात आजोबांबरोबर. अरे तू एकटा कशाला? मीही सुट्टी घेणार आहे.
थँक्यू. नाही नाही मला नको, आधीला दे. अरे आधी अद्वैत, भाजलं का तुला खूप? नाही नाही नाही. अरे बापरे. भाजलंय का तुला? नाही बाबा. नाही मला वाटलं फोनवर बोलता बोलता झोपलीस की काय. मी इंटरनेटवर चेक करते बंटी. डॉक्टरांनी जे औषध दिलंय त्याचा ओव्हरडोस झाला तर काय परिणाम होऊ शकतो. हा मग काय माहिती मिळतीये की हार्ट फेल बंटी, हार्ट फेल. मग कधी करतेस म्हाताऱ्याचं हार्ट फेल? मुहूर्त काढलेस की नाही? आजच तो शुभ मुहूर्त आज रात्रीच आहे. वा. उद्या म्हाताऱ्याची अंत्ययात्रा निघणार आणि त्याचबरोबर आणखी एक यात्रा निघणार जी पोलीस काढणार, नेत्राची. तिला अटक करून. कारण हा ओव्हरडोस मी नाही देणार आहे बंटी, नेत्रा देणार आहे. ताई मी येऊ मदतीला? नाही नाही, तू डायरेक्ट उद्याच ये ना बंटी, खांदा द्यायला म्हाताऱ्याला. बॉडीगार्ड मी इथे. हात बघू. नाही हात हुके आता. खरं सांगा, त्रास होतोय ना तुम्हाला? नाही ठीक आहे, इतकं काही नाही झालं. हे मलम आणलं तुमच्यासाठी, तुम्ही लावून घ्या. हे घ्या. खूप बॉडीगार्ड, इट्स ओके. साहेब, मलम नाही लावलं ना तर फोड येतील, मग तुम्हाला काहीच काम नाही करता येणार. घ्या ना लावून. बॉडीगार्ड माझ्यासोबत असताना मला कसल्या गोष्टीचं टेन्शन आहे? काहीच वेळ लागणार नाही, घ्या ना लावून. आय नो, पण आत्ता खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. मला एनी हाऊ हे प्रेझेंटेशन पूर्ण करून पाठवायचंय आणि आता मी परत मलम लावणार, परत हात धुवा, तेवढा वेळ खरंच नाहीये माझ्याकडे. आय एम सॉरी. बॉडीगार्ड, आता तू इथून हलणारच नाहीयेस का? तेवढे मलम लावून घेता का? बरं ठीक आहे, लाव तूच पटकन. बरोबर मी गेले त्याच वेळेला नेत्रा कशी आली तिथे? औषध सुद्धा कुठे ठेवले काही कळत नाही. याचा अर्थ तिला तिला सगळं कळलंय का? आणि औषधच मिळत नसेल तर म्हातारा मरणार कसा? रुपाली, तू अजून जागीच? नाही काय नाही, झोपा. मी झोपते थोड्या वेळाने. काय झालंय? आणि तुला घाम का आलाय? तू काही वाईट स्वप्न पाहिलंस का पुन्हा? नाही हो शेखर, काही नाही. तुम्ही
तुम्ही झोपा. तुला काही त्रास होतोय का? तू जागी काय आहेस मग? झोपच येत नाहीये अहो. तुला काही टेन्शन आहे का? नाही शेखर, टेन्शन कसलं यायचंय? टेन्शन नाही म्हणतेस, अस्वस्थ असतेस, हल्ली काही धड बोलत सुद्धा नाहीस, रात्रभर जागी असतेस. आपण एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट करायचे का? साधी झोप येत नाहीये हो शेखर. कशाला डॉक्टरांकडे जायचंय? मी बघते, मी प्रयत्न करते झोपायचा. एवढ्या रात्री रुपाली बाईसाहेब आजोबांच्या खोलीत आल्या, म्हणजे त्या घात करायलाच आल्या होत्या. ही वेळ मी कशी बशी मारून नेली. इथे तू उठ आधी, उठ. डोंट टेल मी तू रात्रभर इथेच झोपलीस. बॉडीगार्ड काय चाललंय तुझं? इथे झोपली होतीस तू रात्रभर? ते पहाटे आजोबांना बघायला आले होते ना, बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळा लागला? बॉडीगार्ड एवढं मोठं घर आहे आणि तीच जागा मिळाली होती तुला? साहेब ते मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. साहेब ऍटलीस्ट सोफ्यावर तरी झोपायचं होतंस ना तू. लेट मी बी व्हेरी क्लिअर. हे बघ, तू इतरांची खूप चांगली काळजी घेतेस, चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की तू स्वतःला त्रास करून घेतला पाहिजेस. नाही, त्रास कुठे? अच्छा, तुला त्रास होत नाही. तू मला सांगशील आणि मी लगेच विश्वास ठेवू तुझ्यावर. साहेब तुम्ही चिडू नका ना, मी खरंच सांगते, काहीच त्रास नाही झाला. मला सवय खाली झोपायची. तुमच्या खोलीत पण मी खाली झोपायचे ना, आणि गावी सुद्धा होते ना तेव्हा खाली झोप. बॉडीगार्ड, प्रश्न खाली झोपण्याचा नाहीये. तू इथे बसल्या बसल्या दाराबाहेर झोपली होतीस म्हणून बोलतोय मी. साहेब खरंच नाही कळलं, डोळा लागला. तुम्ही कधी उठलात? तासभर झाला, बाहेर वर्कआउट करत होतो. मग मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते. नाही, लगेच घाई नको करूस. तू जाऊन आधी फ्रेश हो, मग घेऊन ये कॉफी. बरं, मी पाठवते सदा दादांना. का? आपलं ठरलं होतं ना आपण दोघांनी एकत्र कॉफी घ्यायची म्हणून. हा हो. बरं, एनिवे तू जा, फ्रेश हो, हवं तर आराम कर. हा, पण प्लीज मला परत तुला असं बघायचं नाही. हा, मी बघते. बंटी 2-3 दिवसांनी येईल तेव्हा घेते त्याच्याकडून औषध. बस, विषय संपला. तसं नाही, मला ऑलरेडी लेट झालाय ना, तर मी आधी तिथे जातो ना, तू याला सांग ना. बरं बरं बरं, तेजस रिलॅक्स. आई, मी जाताना कलेक्ट करतो औषध मामाकडून. बाबा, मी मीटिंगला थोडा लेट जॉईन करतो. बरं. शेखर, पोहे वाढू तुम्हाला? अगं नको, पोट भरलंय माझं. नेत्रा, पोहे मस्त झाले तर. आई, मी तर म्हणतो बरं झालं सुमन सुट्टीवर गेली. उद्यापासून ब्रेकफास्ट नेत्रालाच बनवायला सांग. बरं चला, मी निघतो. एकटाच चाललायस? हो. अद्वैत, तू एकटं जायचं नाहीस. नेत्रा, तू जायच्या बरोबर.
बाबा मित्रातून जा याच्याबरोबर. अद्वैत, तू एकट्यानं जायचं नाहीयेस. मी बाबा पण तिला कामं असतात घरात. ती अरे एक दिवस कामं नंतर गेली, काही बिघडत नाही. नेत्रा येईल तुझ्या बरोबर, कळलंय तुला? अरे मी आहे ना इथे. तू बाबांना पेज दिलीस ना? हो. आणि औषध, ते नवीन औषध डॉक्टरांनी सांगितलेलं ते दिलंस? हो. योग्य त्या प्रमाणात दिलंयस ना? मग जा आधी बरोबर तू. एवढी कॉफी करते आणि मग. अगं मी आहे, मी करते कॉफी, तू जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. बाबा मी मीटिंग जॉईन करतो नंतर. तू या आरामात, तोपर्यंत मी मीटिंग हँडल करतो. बर. काय ग मी त्याला मीटिंगला जायचंय ना, उशीर होईल. जा. नेत्रा चल लवकर, मला उशीर होतोय. कसला विचार करतेस आता? जा. हरवलीयस कुठेतरी. काय झालं? काही नाही. कर जर तुला हा प्रश्न विचारून मी खूप मोठी चूक केली आहे. कारण तुझ्या मनात काय चाललंय हे तू सांगतच नाहीस ना कधी. यू आर व्हेरी सिक्रेटिव्ह. सतत असं काहीतरी गूढ मनात घेऊन चालत असतेस तू. नाईस सॉन्ग ना. माझं खूप आवडतं गाणं आहे. बॉडीगार्ड, तुझं आवडतं गाणं कुठलं आहे? नाउ डोंट टेल मी तुला कुठलंच गाणं आवडत नाही. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह जगात प्रत्येक माणसाचं कुठलं ना कुठलं तरी आवडतं गाणं असतंच. तुझंही असेल ना? हो आहे ना. मग चल मला गाऊन दाखव. चल चल चल, कम ऑन, गा. साहेब बॉडीगार्ड रिलॅक्स. आय एम जस्ट किडिंग. शेखर इथे बसलाय म्हाताऱ्या बरोबर. घोळ घातलाय त्याने. त्याचं काय राहिलंय आता तिथे? माहित नाही रे. तो आता निघाला ना ऑफिसला की मी तातडीने हे शुभ कार्य पार पाडते. बस. ताई जे काय करायचं ते लवकर कर. अद्वैतचा सारखा फोन येतोय मला. अरे मग वेळ काढ ना बंटी. ताई अजून नाही थांबवता येणार. बंटी, मी तुला फोन करून सगळं कार्य पार पडलंय हे सांगेपर्यंत वेळ काढायलाच लागेल ना. असं काहीतरी कर की फोन बिझी राहील तुझा. ठीक आहे, करतो काहीतरी. हा बोला कार्यक्रम. Cheers. अमेझिंग. खूप वर्षानंतर प्यायलो मी असा चहा.
अजून किती वेळ आहे बंटी मामा नाही आला? माहित नाही, फोन करून बघतो. मगाशी बिझी होता त्याचा फोन. उचलत का नाहीये फोन? गुड मॉर्निंग भांजी. मामा कुठेस तू? मी येऊन पोचलोय कधीचा. आलात तुम्ही? औषध आणलं ना माझं? आधी कुठे? झोपलेत शांत. कितीतरी दिवसांनी इतकं शांत झोपलेलं पाहिलंय मी त्यांना. तू स्वयंपाकाची तयारी करतेस ना? जा. आजोबा बाबा त्रास होतोय. बाबा काय होतंय? बाबा 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 डोळे उघडे ठेवा. बाबा काही नाही होणार तुम्हाला. शेखर, शेखर लवकर या. बाबा कसं तरी करतायत. म्हणजे ते काही हालचाल. तुम्ही या लवकर प्लीज. प्लीज शेखर लवकर या. डॉक्टरांना फोन करा. लवकर फोन करा. बाबा 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 काही नाही होणार तुम्हाला. बाबा बाबांना बरं वाटत
वाटत नाहीये. बाबा कसं तरी करताय तुम्ही, या ना लवकर प्लीज. हो 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 बाबा, घाबरू नका, काही नाही होणार, मी आहे ना, घाबरू नका अजिबात. हा मी आजीला फोन लावते. प्लीज प्लीज, त्यांना टेन्शन येईल, नको, थांब जरा. बाबा बाबा डोळे उघडा बाबा, डोळे उघडा, डोळे बंद करू नका बाबा, डोळे बंद करू नका, डोळे उघडा. बाबा भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक वेळेला मी काहीतरी करायला जाते आणि ही आडकाठी करते. आता सुद्धा ती वेळेवर पोचली बंटी, नाहीतर मी औषधाची पूर्ण बाटली म्हाताऱ्याच्या घशात घातलीच असती. प्रत्येक वेळेला ही नेत्रा कशी काय मध्ये येते. माझं तर डोकंच काम करत नाहीये ताई. अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण ही नेत्रामध्ये आली, नेत्रा तिथे पोहोचली म्हणून अद्वैत वाचला. त्यानंतर मी केतकीच्या दारूच्या ग्लासात मी औषध घातलं. ते औषध तिने घेतलं असतं तर तिची वाचा कायमची गेली असती, पण नाही. नेत्रा तिथे पोहोचली, तिने तो ग्लास फोडला आणि केतकीला काही झालं नाही. त्यानंतर अद्वैतला आपण इंजेक्शन देणार होतो बदलून, ते देण्याच्या बरोबर त्याच वेळेला नेत्रा पोहोचली. अद्वैत वाचला. आणि काल रात्री सुद्धा मी बाबांच्या खोलीत पोहोचले, त्याच वेळेला नेत्रा सुद्धा तिथे पोहोचली. आणि आज संधी साधून मी म्हाताऱ्याच्या घशात औषध घालत होते तेव्हा नेत्रा तिथे आली, म्हणून म्हातारा वाचला. हा योगायोग नाहीये बंटी, काहीतरी नक्कीच आहे. आज मी वेळीच सावध झाले नसते ना बंटी, तर मी पकडले गेले असते. पण तिला कसं काय कळेल? ती अद्वैत बरोबर बाहेर गेली होती, त्याला एकट्याला सोडायचं नाही म्हणून. पण अद्वैतला एकट्याला सोडून ती परत आली. अद्वैत नंतर आला, नेत्रा आधी पोहोचली ज्या वेळेला मी बाबांना औषध देत होते. नेमकी त्याच वेळेला बंटी, नेमकी त्याच वेळेला. प्रत्येक वेळेला हे असंच घडतंय. काहीतरी गडबड नक्की आहे बंटी. नेत्रा, म्हणूनच विश्वास नाहीये माझा तिच्यावर. ती तुझ्या आधी कशी पोचली इथे? तू नंतर आलास ना आधी. खरं तर तिने तुझ्या बरोबर राहायला हवं, नेत्रांनी आधी बरोबर राहायला हवं असंच म्हणणं होतं ना तुमचं. मग ह्याला सोडून कशी काय आली ती? हो पण काय शेखर, तिचा बेजबाबदारपणा दिसत नाहीये का तुम्हाला? आज बाबांचं हे असं झालंय तर माझ्या जीवात जीव नाहीये. माझ्या आधीला काही झालं असतं तर काय झालं असतं माझं? नाही आधी तुम्ही तिला घराबाहेर काढा आत्ताच्या आत्ता प्लीज. माझ्या आधीच्या जीवाशी खेळली आहे ती. आई रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, माझ्या जीवाशी वगैरे नाही खेळली ती. मी तुझ्या समोर उभा आहे ना आता. आई प्लीज प्लीज, तू टेन्शन नको घेऊस. मी एकदम बरा आहे.
आणि आजोबा पण एकदम बरे आहेत आता. आता डॉक्टर म्हणालेत ना आजोबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून. काळजी करण्यासारखं खरंच काही नाही आहे आता. नक्की बरं वाटेल ना रे बाबांना? हो आई. डॉक्टर काय म्हणाले, म्हणजे ते कधी बोलायला लागतील, काही बोलले का? डोंट नो. आज रात्री सगळ्या टेस्ट होतील आजोबांच्या. उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट येतील. मग कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय आजोबांना ते. म्हणजे उद्या रिपोर्ट्स मध्ये कळेल की म्हाताऱ्याला जास्त औषध दिलं होतं. चला, म्हणजे औषध जास्त दिलं म्हणून नेत्राला बाहेर काढताच येऊ शकतं. आजोबा कधी एकदा बोलतायत असं झालंय मला. होणार आहे, मलाही तेच वाटतंय. काही म्हणाले का डॉक्टर या संदर्भात? नाही, असं काही सांगितलं नाहीये डॉक्टरांनी. अरे तुला सांगायचं राहिलं, बंटी येऊन औषध देऊन गेला मला. म्हणजे त्याला बाबांचं कळलं ना, मग तो आला होता तेव्हा दिलं त्याने औषध. ऍक्च्युली आई, आय एम सॉरी. मी गेलो होतो बंटी मामाकडे औषध घ्यायला, पण मला नाही जमलं. ते जमलं नाही म्हणजे? जाऊ दे, नाही मी सांगतो तुला नंतर. लॉंग स्टोरी आहे. काय झालं आधी? आई, ही नेत्रा कधी कधी अशी का वागते ना हेच कळत नाही मला. मला सांग, तू आणि ती एकत्र गेला होतात ना माझं औषध आणायला. मग ती आधी आली, तू नंतर आलास, असं कसं? तेच तर, तिथून मला न सांगता निघून आली ती सरळ. तशी रिस्पॉन्सिबल वागणारी वाटत नाही मला ती, बट आज आय वॉज क्लूलेस. तुला माहिती, इतकं शोधलं मी आई तिला, इतका घाबरलो होतो मी. नेत्रा अद्वैतला न सांगता म्हाताऱ्याला वाचवायला घरी आली होती. म्हणजे तिला माहित होतं की असं काहीतरी घडणार आहे. काल रात्री सुद्धा ती मध्ये आली आणि आज सुद्धा. म्हणजे तिला नक्कीच सगळं माहिती असणार, आणि हेही माहित असणार की या सगळ्या मागे मी आहे. आई, हो, काय झालं? नाही नाही, काही नाही. आई, डोंट वरी, बरं वाटेल आजोबांना आता. नाही अरे, ती काळजी नाहीये मला आता. मला वेगळीच काळजी वाटायला लागली. कसली? म्हणजे नेत्रा बघ ना, मला सतत असं वाटत असतं की, हे बघ, मला तुझ्या हातचं काही नकोय. जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीस की तुम्हाला काल अशी न सांगता का निघून गेलीस, तोपर्यंत माझ्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. साहेब, मी परत सॉरी म्हणते, खरंच मनापासून सॉरी, पण तुम्ही प्लीज असं रागवू नका. का नको रागवू तुझ्यावर? सांग ना मला, का नको रागवू तुझ्यावर? समज माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस तू? मी तुला असं न सांगता सोडून गेलो असतो तर काय अवस्था झाली असती तुझी? नाही, बरोबर आहे तुमचं. मी खरंच चुकले. मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. नाही समजू शकत आहेस तू नेत्रा. काल तू जेव्हा सापडत नव्हतीस तेव्हा माझ्या मनात काय काय विचार येऊन गेले नेत्रा. नेत्रा, तू किती हट्टी आहेस यार. कालपासून मी तुला एकच प्रश्न विचारतोय आणि तू मला आतापर्यंत एकदाही नीट उत्तर दिलं नाहीस. काल नक्की काय झालं ते मलाही माहित नाहीये साहेब. म्हणजे मला फक्त लवकरात लवकर घरी यावंसं वाटत होतं, म्हणून मी निघून आले. काय बोलतीयस? तुझं तुला कळतंय का नेत्रा? तुला घरी यावंसं वाटलं म्हणून तू मला न सांगता निघून आलीस. काय ना, तुला हे असं कधीही काही वाटत असेल तर तुला ट्रीटमेंटची गरज आहे. साहेब, नाही होणार परत असं. प्लीज कॉफी घ्या. फेकून दे ती ब्लॅक कॉफी. अद्वैत साहेबांना उत्तर मिळत नाही तोवर ते मला प्रश्न विचारत राहणार. कसं सांगू मी त्यांना की हे सगळं? नेत्रा, मला सांग, तू अद्वैत बरोबर बाहेर गेली होतीस ना?
मग अचानक घरी कशी आलीस? आणि मला खरं खरं सांग, बाबांच्या बेडरूम मध्ये काय घडलं? तू आलीस तेव्हा रुपाली वहिनी आधीच होती का तिथे? हे तिने काही केलंय का? अगं नेत्रा, बोल ना काहीतरी. ती होती का तिथे? तिने काही केलंय का? हे बघ नेत्रा, तू घाबरू नकोस. जे काही आहे ते सगळं सांग मला. मी बघ. नाही, तू थांब, मी बघते. शेखरीला सांगा औषध दाखवायला. अगं बाई, का अंत बघतेस? दाखव ना कुठे औषध. नेत्रा, ऐकू येत नाहीये का तुला? हिने औषध लपवलं म्हणजे हिला 100% माहित होतं की मी हेच औषध म्हाताऱ्याला देणार आहे. नक्की त्रास होतो मला, म्हणून त्रास झाला. रुपाली, तू त्रास करून घेऊ नकोस. तू आधी शांत हो बघू, आणि आम्ही डॉक्टरांशी बोलतो. खरं काय घडलंय त्यांच्याकडनं समजून घेतो, जाणून घेतो. आता काय समजून घ्यायचंय शेखर? आणि कशासाठी? जे आहे ते उघड आहे ना की नेत्रामुळे बाबांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय नेत्राबद्दल. नेत्रा इतकी बेजबाबदार वागणं शक्यच नाहीये. बेजबाबदारपणाचा कळस गाठलाय तिने शेखर. मला खूप भीती वाटते रे, धडधडतंय मला. माझ्या कुटुंबातल्या कुणालाही जरा जरी त्रास झाला ना तरी नाही सहन होणार मला. आधी शेखर विचारच करतायत अजून. त्यांना पटत का नाहीये की नेत्रामुळे हे सगळं झालंय, नेत्रामुळे बाबांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. तिने कितीही हात वर केले ना शेखर, तरी तिनेच केलंय हे सगळं. दुसरं कोणी असं करूच शकत नाही. अहो, अजूनही तुमचा विश्वास बसत नाहीये का? इतकी खात्री आहे तिच्याबद्दल की आता तुम्ही पुन्हा आपल्या माणसांच्या उजाखाली ती पिंपळाची पानं ठेवून खरं खोटं करणार आहात. अगं रुपाली, काय बोलतेस तू? मी असं करेन का? बरं, मला डॉक्टरांशी बोलून हॉस्पिटलला पण जायचंय. तिथे तन्मय आणि फाल्गुनी बराच वेळ बसले. आम्ही निघतो. तू आराम कर, शांत राहतो. आणि आई, तू प्लीज काळजी करू नकोस. मला तुला असं हे रडताना नाही पाहायचंय पुन्हा. आणि हे बघ, जर नेत्राने चूक केली असेल ना तर तिला त्याची शिक्षा मिळेल. ओके? नेत्राला सगळं कसं कळलं हा प्रश्न आहेच, पण त्याहून मोठा प्रश्न हा आहे की जर या सगळ्यात तिला दोषी ठरवलं तर ती माझं नाव तर नाही ना घेणार. नाही 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 नाही, म्हणजे नेत्राने माझं नाव घेतलं तरी शेखर ऐकायचा नाही. शेखरचं प्रेम आहे माझ्यावर मनापासून. त्याला माझ्याबद्दल तिळमात्र शंका येणार नाही. म्हणजे काहीही झालं तरी माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया जाणार नाही. मित्र, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मला खरं खरं सांग, काय झालंय? तुला कळतं का तू काय करून बसलीस ते? साहेब, मी काही नाही केलंय.
हे बघ, तू अद्वैतसाठी वरदान आहेस मान्य आहे मला, पण तूच जर अशी वागलीस ना मग मी तुझी मदत नाही करू शकणार. त्यामुळे मला खरं खरं सांग, काय घडलंय? साहेब मला संकेत आला होता. मला असं दिसलं की कोणीतरी आजोबांना बळजबरी औषध पाजतंय. बळजबरी? हो. पण बाबांना दुसरं कोण औषध पाजेल तसं बळजबरी? औषध तो तुझ्याकडे होतं आणि तू औषध पाजतेस ना बाबांना, मग दुसरं कोण? नाही, मी औषध नाही दिलंय. बाबांना कोणी औषध दिलं असेल? तुला संकेतात काय दिसलं आणि कोण होतं ते? हे सगळं रुपाली बाई साहेबांनी केलंय यावर शेखर साहेबांचा विश्वास नाही बसणार. पण रुपाली बाई साहेबांनी औषध दिलंय हे सांगायलाच हवं. नेत्रा, बोल. साहेब, आजोबांना. बाबा, आजी आली नाशिकवरून. हा, आलो मी, आलो. तू जे काही केलंयस आमच्यासाठी, निघून जा प्लीज, प्लीज जा इथून, निघून जा. आता नेत्रा घरातून गेली की अद्वैतचा जीव घ्यायला सगळाच मार्ग मोकळा. तुम्हाला जे हवं होतं ते मी केलंय. तुमच्या मनासारखं झालंय ना आता. पण माझी एक अट आहे. कसली अट? अद्वैत, तू इथं राहायचं नाहीस. काय? तू निघून जा लंडनला कायमचा. पण का? का, कशाला मला डिस्कशन करायचं नाही. तू जातोयस लंडनला. बाबा, पण मी. मला डिस्कशन नकोय. तू खूप गोड मुलगी आहेस ग. खूप चांगला स्वभाव आहे तुझा. काळजी घे स्वतःची. खूप केलंयस तू आमच्यासाठी. पुढे कधी जर पैशांची गरज पडली तर निसंकोचपणे माग, मी स्वतः देईन तुला. तू आधीचा जीव वाचवलास नेत्रा. त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. पण एक सांगू का, यानंतर जिथे कुठे काम करशील तिथे नीट लक्ष देऊन काम कर. तू नर्सचं काम नको करूच पाहिजे. तुझ्या निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं. आणि दुसऱ्याचा जीव घेणं पाप आहे ना. पैसे नको आहेत मला. मला माफ कर. साहेब, तुम्ही का माफी मागताय? माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. माफी मी मागितली पाहिजे. नेत्रा, तू अद्वैतसाठी वरदान आहेस, त्याचं रक्षा कवच आहेस. म्हणून मी तुला या घरात घेऊन आलो. घरच्यांचा विरोध असताना सुद्धा मी त्यांच्या विरोधात जाऊन तुला इथं थांबवलं. पण आता परिस्थिती अशी झाली की माझ्या हातात काही उरलं नाहीये. बरं नेत्रा, तू मगाशी काहीतरी म्हणालीस की तुला संकेत आला होता, बाबांना कोणीतरी औषध पाजत होतं. ते कोण होतं? नेत्रा बोल ना, ती व्यक्ती कोण होती?
हे बघ, ती व्यक्ती कळणं खूप महत्वाचं आहे. सांग मला मित्रा, प्लीज 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 एकदा जायच्या ती सांगून जा प्लीज. बाईसाहेब, रुपाली बाईसाहेब, झालं सामान भरून? पैसे 10,000 आहेत, ठेव, अडीनडीला उपयोगी पडतील. नेत्रा, तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. प्लीज काळजी घे स्वतःची. मला तर वाटतं ना, तू मेडिटेशन वगैरे करायला लाग. अस्वस्थ वाटतं ना तुला, मध्येच घाम फुटतो, चांगलं नाही ते. किंवा सरळ डॉक्टरांकडे जा. मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे. अगं घे, राजाध्यक्षांच्या घरून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. ठेव. हो की नाही शेखर? ठेव अगं, ठेव. नाही बाईसाहेब, खरंच नको. कमी वाटतायत का तुला? जास्त देऊ का? नाही. मग ठेव. बाईसाहेब, अगं उपयोगी पडते. आणि शेखर, आई केतकी बरोबर हॉस्पिटलमध्ये गेल्यात. आधी पण निघालाय, पण त्याला ना महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. नेत्रा, अजून डोळ्यात पाणी आहे तुझ्या? तू खोटं बोललीस ना तरी तुझ्या डोळ्यांना नाही खोटं बोलतायत. लिसन, आज घरात जे काही झालं त्याच्यामुळे तुला खरंच खूप त्रास झाला. मी रूडली वागलो तुझ्याशी, तुझ्यावर ओरडलो, बट आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. हे बघ, आज तू कशीही वागली असलीस ना तरी तू जे माझ्यासाठी केलंस ते मी कधीच नाही विसरू शकणार. खरं तर मला तुझी सवय झाली आहे. बट इट्स ओके. तसेही मला सवय आहे स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याची. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट नेत्रा, हे बघ, आज जे काही झालं ते तुझ्याकडून चुकून झालं असलं तरी तू तुझी चूक ऍक्सेप्ट न करणं हे तुझ्यासाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो नेक्स्ट टाइम प्लीज बी केअरफुल. ओके? येते. मी सोडतो तुला बस स्टँड पर्यंत. नाही, नको. का? तुम्ही बाहेर नका येऊ. आणि तसे बस स्टँड अगदीच जवळ आहे, मी जाईन चालत. साहेब, सतत शेखर साहेबांसोबत राहा. काळजी घ्या. येते. देवी आई, हे सगळं अपूर्ण राहणार होतं तर मग या सगळ्याची सुरुवात तरी का झाली? अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे हे माहित असून सुद्धा आज मला तिथून निघावं लागलं. बाबांना औषध तूच देतेस की नाही? मग 100 वेळा सांगून सुद्धा जास्त औषध कसं दिलंस तू बाबांना? तू जा इथून नेत्रा. साहेब, शट अप.
दिसत नाही का? मारायचे का? हॅलो तेजस, हा मी आणि काकमा जस्ट हॉस्पिटल वरून आलोस. आता तू पण जाऊन ये. हा नेत्रा, नेत्रा मला कॉफी दे ग तुझ्या हातची. अरे पण एक काम कर ना, डायरेक्ट ऑफिस तीच जाई आहो. आणि हा अद्वैत भाईजीना घरी पाठव. ओके. नेत्रा. काकुमा, नेत्रा गेली ना? हो, ती गेली असेल. म्हणून सांगत होते कुठल्याही गोष्टीची सवय लावून घेऊ नये, त्रास होतो. नेत्राची सवय लागली होती तुला म्हणून आता त्रास होतोय. अगं चिडून बघू नको, खरंच ती गेली. कळतंय मला, सगळं कळतंय. पण मुळात मला हे कळत नाहीये की एवढं सगळं होऊन सुद्धा तुला तिची आठवण कशी येते. काकू, काकू काय होत आहे? तुम्ही एवढी दारू का पिता? पण तुमची काळजी वाटते म्हणून विचारलं. तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते, या घरात जीवाला जीव लावणारी माणसं फार टिकत नाही. मोबाईल नकोय मला एवढं, मला नाही जाणार आहे हे सगळं. जे व्यवस्थित मोठ्या कामासाठी जातोयस बंटी. त्याच टेन्शन आलंय मला ताई, तुला कळते का? टेन्शन काय यायचंय? आई, मी जाऊन आलो हॉस्पिटलला. आजोबांच्या तब्येतीत आता बरेच इम्प्रूव्हमेंट आहे. देव पावला म्हणायचा. मी जाऊन येते हा हॉस्पिटलला. तू आत्ता नको जाऊस. हे बघ, एनिवे डॉक्टर आजोबांना भेटू नाही देणार आणि बाबा आत्ता आहेत तिथे. हवं तर तू संध्याकाळी जा ना. पण शेखरनी बरं एकटं सोडलं तुला. कधी कधी बाबा इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात ना. आत्ता सुद्धा मला येऊ देत नव्हते ते. मी सांगितलं मी तुम्हाला घरी पोचल्यावर फोन करतो, साईटवर पोचल्यावर फोन करतो, तेव्हा कुठे येऊ दिलं त्यांनी मला. हो, तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते मग. नाही आई, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मला ही फाईल घ्यायची होती म्हणून घरी आलो होतो. मला अर्जंट पोचायचंय साईटवर. अरे तू जात साईटवर, पण आता तेजस आहे ना, एवढी घाई नाहीये. तेजस आहे पण तरी मला पोचावं लागेल. हो म्हणजे तुला जावं तर लागेलच, कारण तेजस काही इतका हुशार नाहीये. आई, प्रश्न हुशार असण्याचा नाहीये, मला दुसरं एक. तसंच आहे. आणि आता तू आलायस ना, तू जरा तयार कर त्याला. मी काय त्याला तयार करणार? उलट माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्याला आहे. ओके चल, मी जातो. बाय. हे घे, नेत्राचा मोबाईल आणि पैसे नेत्राच्या रूम मध्ये होते. आई पण पैसे तर दिले होतेस ना तू नेत्राला? दिले होते पण तिने घेतले नाही. तरी नेत्राला पैसे देत होतात तुम्ही? रुपाली वहिनीकडून अपेक्षाच नव्हती. पण आधी तू 24 तास तिच्या बरोबर असायचा, पण तरीही तू तिला ओळखलं नाहीस. तिला पैसे कधीच महत्वाचे नव्हते. पैशांपेक्षा माणसं महत्वाची होती तिच्यासाठी. मान्य आहे आधी की तिने चूक केली, मोठी चूक केली. एका कामात चूक झाली म्हणून तिने केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरून जायच्या आपण, तेही नेत्राच्या. इथे लोक मोठे मोठे गुन्हे करून मस्त मजा मारतायत.
आणि नेत्राने केलेल्या एका चुकीची तिला तू एवढी मोठी शिक्षा दिलीस. नॉट नॉट. आता मला रिस्कच घ्यायची नाहीये. ठीक आहे, मग काय करायचं? आग लागलीच आहे. तेल ओतून भडका वाढवायचा. आता ज्या काही घटना घडल्या आहेत बंटी, त्या घटनांची साखळी तुटायच्या आत काहीतरी मोठं करायचं. मोठं करायचं म्हणजे? पुण्यात हल्ली दरोड्यांच्या संख्या खूप वाढल्या आहेत बंटी. हा, ऍक्च्युली त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे, कारण राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडणार आहे. या नेत्रासारख्या गरीब घरातल्या मुली असंच करतात बंटी. श्रीमंतांकडे काम करतात, त्यांच्या घराची टेहाळणी करतात आणि ते सगळं चोरांना जाऊन सांगतात आणि मग त्या घरावर दरोडा पडतो. असाच दरोडा राजाध्यक्षांच्या घरावर पडणार आहे. ताई, बरी आहेस ना तू? तू दरोडा घालणार राजाध्यक्षांच्या घरावर? अगं, यांची करोडोंची संपत्ती तुला स्वतःच्या नावावर करून घ्यायची ना ताई. विसरलीस का तू? आणि मला सांग, ते 8-10 लाख रुपये जे काय मिळणार दरोड्यात, ते घेऊन कुठे जाणार आहेस तू? तुला माहिती ना बंटी, मी एका दगडात 2 पक्षी मारते. राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडणारच आणि दरोडेखोर अद्वैतचा खून करणार. हा मस्त प्लॅन आहे. मग तयार राहा बंटी. पैसे मोजायला? दरोडा घालायला. कारण राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा घालणारा आणि अद्वैतचा खून करणारा दरोडेखोर तू असणार आहेस. परफेक्ट बंटी. ताई, पण आता हे गरज आहे बंटी. हा, पोलीस केस होणार, संशय आपल्यावर यायला नकोय मला. आणि दरोडा सुद्धा खरा वाटायला हवा ना. प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये जायचं, प्रत्येकाला बेशुद्ध करायचं, अगदी मला सुद्धा. मला जेव्हा शुद्ध येईल तेव्हा मला ही बातमी मिळायला पाहिजे की राजाध्यक्षांच्या घरावर दरोडा पडला, अद्वैत राजाध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांच्या घरात कामाला असलेल्या नर्सवर या सगळ्या प्रकरणाचा संशय आहे. ते सगळं बरोबर आहे ताई, पण हे एवढं सगळं काही गडबडीत करण्याची खरंच गरज आहे का? गरज आहे पण हीच वेळ आहे. वेळ वाया घालवता उपयोग नाही आपल्याला. बाबांची तब्येत बरी नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, सगळ्यांचं लक्ष बाबांच्या तब्येतीकडे. इथे घरात कोणाचंही लक्ष नाहीये आणि हीच वेळ आहे बंटी. आत्ताच आपल्याला डाव साधायला हवा. पण मी अडकणार नाही ना या सगळ्यात. बंटी, मी बरी अडकू देईन तुला बंटी. तसं नाही ताई, पण म्हणजे मी एक लक्षात ठेव, काम झाल्या झाल्या निघायचं, गाडी पकडायची आणि मुंबईला जायचं. इथे जे काही करायचं ना ते मी बघेन. ठीक आहे, ती गन पण दे आता. नेत्रा, घराबाहेर पाय सुद्धा ठेवायचा नाहीयेस तू. आई, तू काय बोलतेस? सगळं ऐकलंय. देवी आईने संकेत दिलाय ना, मग ती देवी आईच काय ते बघून घेईल. काय बोलते आई? तिला सांगा ना, मला जायचंय. शांत, मी बोलतो आईशी. सुनबाई, तुम्ही आता मध्ये बोलू नका. इथे तुमची त्रिनयना देवी जरी आली ना तरी मी नेत्राला बाहेर पडू देणार नाहीये. म्हणजे नाही. नेत्रा, आई, 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 ऐक ना माझं, ऐक माझं. मला आता जाऊ दे. मला लगेच निघायला हवं. आता मला नको थांबूस. त्यांच्या जीवाला धोका आहे. तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुला का कळत नाहीये? तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल काय करायचं आम्ही?
तूच म्हणालीस ना त्या अद्वैत साहेबांची सावत्राई कुठल्याही तराला जाऊ शकते. मग तिने तुझं काय केलं तर आम्ही काय करायचंय नेत्रा? सुनबाई शांत हो, शांत हो आणि जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग. भाऊ समजून घेतलं नसतं तर हिला पाठवलं असतं का त्यांच्या सोबत? प्रत्येक वेळ मी नको नको म्हणत असताना ही स्वतःच ते करते. आणि आता नाही आबा, आता नाही. नेत्रा अगं तुला कळतंय का? 7व्या मुलीची 7वी मुलगी म्हणून लोक आधीच दूषण देतात. अजून शिव्याशाप नको ऐकूच, मला त्रास होतो, माझा जीव जळतो. आई ऐक ना, तू रडू नकोस. मला सगळं कळतंय पण फक्त आज मला जाऊ दे. यापुढे तू म्हणशील तेच होईल, मी तसंच करेन. मला आता जाऊ दे. नाही असं नको करू. आबा तुम्ही आबा मला तुमचा फोन द्या, मी लगेच शेखर साहेबांना कळवते. आई तू काय करतेस? आई मला फोन दे, मला शेखर साहेबांना फोन करायचा. तुला ऐकायचं नाहीये ना माझं? नाही ऐकायचं ना? नको ऐकू नकोस माझं. मी जाऊन काळ्या डोहात जीव देते. मग कर तुला जे करायचंय ते. मी नाही येणार अडवायला. तू सुनबाई अगं असं वाईट का बोलतेस ग तू? मी वाईट बोलते ते दिसतंय तुम्हाला, पण उद्या नेत्याचं काहीतरी वाईट होईल ते का? सुनबाई देवी आईवर विश्वास ठेव. देवी आई आपल्या नेत्राचं कधीही वाईट होऊ देणार नाही. आणि देवीने संकेत दिल्यावर नेत्राला थांबवणं योग्य नाही. नाही आबा नाही. पुढच्या पोरीच्या जीवाच्या पुढे काय योग्य आणि काय अयोग्य? आता मला फक्त माझ्या मुलीचा जीव महत्वाचा आहे, बाकी काही नाही. आई ऐक ना. ठीक आहे, तुला नाही ना ऐकायचंय माझं? फोन घे, कर फोन. कर फोन, त्यांची काळजी घे. मी जाते काळ्या डोहात जीव द्यायला. आई काय बोलतेस तू? काय करतेस तुला? अद्वैत साहेबांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आई उठ. आई ऐक ना. आई ऐक ना ग. आई मला जाऊ दे. आई मला जाऊ दे. जा ना. मी कुठे अडवलंय तुला जे करायचंय ते कर. म्हणजे मी मरायला मोकळी, मेलेलीच बरी ना. या सगळ्यातनं सुटका तरी होईल माझी. का असं बोलतेस तू? तुला जायचंय ना, जा आत्ताच्या आत्ता निघ. नको ना असं बोलू. तू काहीही सांगू नकोस. तुला माझं नाही ना ऐकायचंय, मग मलाही तुझं काही ऐकायचं नाहीये. हे घे तुझं सामान आणि निघ. एक लक्षात ठेव नेत्रा, माझं मेलेलं तोंड सुद्धा बघायला यायचं नाहीयेस. रुपाली, शेखर कसं वाटतंय? बसतेस का तू? सावकाश सावकाश. कशीच रुपाली? रुपाली, डॉक्टर घरात आलेत म्हणजे सगळं हवं तसंच घडलंय. डोकं दुखतंय का तुमचं?
डोकं जड आहे जरा. शेखर, काय झालंय? पोलीस, डॉक्टर? हे बघ, तुला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केलं होतं. पसारा सगळं सांगतो, सगळं सांगतो, पण तू या गोष्टीचा त्रास करून घेणार नाहीयेस. अद्वैत गेल्याची बातमी दे रे लवकर. आई, आई तू बरी आहेस ना आता? तुला काही त्रास नाही ना होते आता? हे काय? सांगतो सांगतो तुला सगळं सांगतो. हे बघ आई, जे व्हायचं ते होऊन गेलंय, पण आता टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाही. सो यू रिलॅक्स. काय काय झालं काय? आई, अगं काल रात्री आपल्या घरात चोर शिरला होता आणि त्यांनी क्लोरोफॉर्म देऊन घरातल्या सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं. नंतर मला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यांनी. तुला का मारला? अगं चोर होता तो. फॉर्च्युनेटली बाबा वेळेवर पोचले म्हणून वाचलो. मी सगळं ठरवते आणि तू घोळ घालतोस. पण ताई, घोळ मी नाही, तुझ्या नवऱ्याने घातला. उगाच बडबड करू नकोस तू. किती मोठी चूक केलीस तू. आता त्याचे परिणाम काय होणार आहेत कळतंय तुला? हे बघ ताई, मी काहीच केलेलं नाही. सगळं व्यवस्थित चाललं होतं. तुझा नवरा शेखर तिकडे हॉस्पिटलमध्ये थांबणार होता की नाही, मग तू अचानक इथे घरी कसा काय प्रकट झाला? बरं झाला तो झाला, बोमटा मारत आला तिकडे, जसं काय त्याला आधीपासून सगळं माहिती होतं. आधीपासून कसं माहित असेल? पण मग असा बोमटा मारत कसा काय आला तो? ते मलाही कळत नाहीये. त्याचाच विचार करते मी. बंटी, हे बघ, तू मुंबईहून निघण्याची घाई करू नकोस आणि धावपळ करत इथे पोहोचू नकोस. काम झालं की आरामात ये. तुझं सावत्र लय का वाटतं समोर? हो हो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सगळं व्यवस्थित आहे इथे. बंटीचा फोन होता मुंबईहून. बरं मला सांग आई, तुझी तब्येत बरी आहे ना आता? डोकं जरा असं दुखल्यासारखं होतंय. बरं मग तू खाऊन घे, काहीतरी बरं वाटेल तुला. घशाखाली अन्नाचा कणही नाही उतरणार माझ्या अद्वैत. तुझ्या जीवाला धोका होता हा विचारही त्रास देतो रे मला. आई, मी आता तुझ्या समोर व्यवस्थित उभा आहे ना एकदम. मग आता काळजी नको करूस. खरंच देवाचे आभार, तू सुखरूप आहेस. तिने तुमच्या घराचा पूर्ण अभ्यास केला होता, म्हणजे पूर्ण माहिती होती तिला. कारण एवढ्या हुशारीने प्लॅनिंग तीच व्यक्ती करू शकते जिला तुमच्या घराची माहिती असणार. म्हणजे तुमच्या घराची रेकी केली असेल त्या व्यक्तीने. पण तुम्हाला तसा काही पुरावा सापडलाय का? नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि फिंगरप्रिंट्स घेतलेत आम्ही. फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर सगळं काही क्लिअर होईलच. गुन्हेगाराने अत्यंत हुशारीने सगळं घडवून आणलंय. गुन्हेगार सापडेलच, कारण की गुन्हा करताना तो एखादा तरी पुरावा नक्की सोडतो मागे, आणि तो पुरावा आमच्यासाठी पुरेसा असतो. डोंट वरी. बाबा, आय एम नॉट गेटिंग दिस. अशी कोण व्यक्ती आहे जिला आपल्या घराबद्दल सगळी माहिती आहे आणि जी हे सगळं घडवून आणेल? इन्स्पेक्टर, कशावरून हे बाहेरच्या व्यक्तीनेच केलंय? असंही असू शकतं ना की हे सगळं घरातल्याच कुणीतरी घडवून आणलंय. काय चाललंय घरातलं? का कोणी असं करेल? काही झालं की मिस्टर राजाध्यक्ष जरा समजावा. काय तोंडाला येईल ते बोलते बाई. घरात तू शांत राहा. तू शांत बस. तू पण राहतेस ना या घरात. उद्या तुझ्यावर संशय गेली बाई. मॅडम, पोलिसांच्या नजरेतून काही चुकत नसतं. गुन्हेगार घराबाहेरचा आहे की घरातलाच आहे ते आम्ही शोधून काढूच, आणि तो एक दिवस कोठडीत नक्की असेल.
रुपाली वहिनी, तुला काय वाटतं ग, कोण असेल या सगळ्या मागे? मला संशय आहे एका व्यक्तीवर. कोणावर? इन्स्पेक्टर साहेब, गेले महिनाभर आमच्याकडे एक नर्स होती, म्हणजे आधी आणि बाबांसाठी ठेवलं होतं तिला. तिचं वागणं ना जरा संशयास्पद वाटायचं मला. काय नाव तिचं? नेत्रा. तिला आमच्या घराबद्दल खडानखडा माहिती होती. रुपाली, शेखर, तू काय बोलतेस? नेत्रा असं का करेल? शक्यच नाही. तू उगीच नेत्राचा या गोष्टीशी संबंध जोडू नकोस. मी संबंध जोडत नाहीये शेखर, पण तुम्हाला आठवतं का आधीला स्प्रे हवा होता तेव्हा ती न विचारता सगळ्यांच्या बेडरूम मध्ये गेली होती. तिने ड्रॉवर उघडून बघितले होते. तेव्हापासून संशय आहेच मला. हो हो सासूमा, बराबरच. मला पण हेच वाटतंय. नाही, नेत्रा असं काही करणं शक्यच नाही. हे बघ केतकी, अद्वैत, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? बाबा, विश्वास आहे, पण तो विश्वास तसाच ठेव. हे मला मान्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती पटकन विश्वास ठेवणं कठीण आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापाचा ज्या गोष्टीवरती विश्वास आहे ना, त्याच्या विश्वासावरती विश्वास ठेव. तुझं भलं होईल. रुपाली, अद्वैतचं रक्षा कवच अद्वैत बरोबरच असणं गरजेचं आहे. मी नेत्राला घरी घेऊन येतोय. शेखर, रुपाली, नेत्रा जर का अद्वैत सोबत असेल, त्याच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. आणि जोपर्यंत नेत्रा घरी येत नाही तोपर्यंत अद्वैतने एकट्यानं कुठेही जायचं नाही. आणि ही जबाबदारी तुझी. अद्वैत, मी नेत्राला घरी घेऊन येतोय. स्टिल आय एम नॉट गेटिंग इट. नेत्रा माझं रक्षा कवच आहे असं का म्हणतायत ते? आय अग्री, नेत्राने माझा जीव वाचवलाय, पण हे रक्षा कवच वगैरे किती अनबिलिव्हेबल आहे. नाहीतर काय. एक तर माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण बाबांसारखा एवढा शिकलेला माणूस, एवढा मोठा बिझनेसमॅन हा असा विचार करतो. एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? नेत्रांनी स्वतः फोन करून शेखरना सांगितलं की तुझा जीव धोक्यात आहे, आणि मग ते तुला वाचवायला इथे धावत आले हॉस्पिटल मधून. म्हणजे नेत्राला आधीच माहीत असणार ही गोष्ट. तोच प्रश्न मला पण पडलाय आहे. म्हणजे दोन पर्याय असू शकतात. एकतर शेखर जसं सांगतायत तसं काहीतरी गूढ असेल जे आपल्याला कळत नाहीये, किंवा दुसरा पर्याय असा आहे, आधी नेत्राला हे सगळं आधीच माहीत असणार. म्हणजे मग मला जो संशय तो खरा आहे ना, आधी ती या कटात सहभागी असणार नाही का? आई, पण हे जर असं असतं तर तिने स्वतःहून फोन करून का सांगितलं असतं बाबांना माझ्या जीवाला धोका आहे म्हणून? आपण तिला ओळखण्यात चूक करतोय असं नाही ना होते. म्हणजे तीच विष देतीये आणि तीच विष उतरवतीये. म्हणजे ती हे सगळं शेखरचा विश्वास संपादन करण्यासाठी करते. शेखर तिच्यावर नंतर डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवणार. म्हणजे ती काहीतरी मोठं करून जाणार, आणि आपण फक्त आणि फक्त पश्चाताप करत राहणार. आधी पाणी तोंडापर्यंत आलंय रे. ते डोक्यावरून जायच्या आत आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि त्यासाठी एकच उपाय आहे, नेत्राला या घरात परत येऊ न देणं. आणि ते फक्त तू करू शकतोस आधी. प्लीज.
ताई, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. नेत्राला माझ्या कुटुंबानं घराबाहेर काढलं, पण अशी चूक पुन्हा होणार नाही. माफ करा ताई, मी तुम्हाला प्लीज विनंती करतोय, प्लीज. साहेब, हात जोडून काही होणार नाही. नेत्रा कुठेही जाणार नाहीये. तिला इथे राहून जो काही त्रास व्हायचा आहे ना तो होऊ दे, पण निदान ती आमच्या डोळ्यासमोर तर असेल. ताई प्लीज विनंती करतो. साहेब, अहो नेत्राला घरी घेऊन जात होता तेव्हा हात जोडून म्हणाला होता, एक बाप त्याच्या मुलाच्या जीवाची भीक मागतोय. मग आज मी हात जोडून विनंती करते, नेत्राला घेऊन जाऊ नका. एक आई तिच्या मुलीच्या जीवाची भीक मागती. साहेब या तुम्ही. साहेब तुम्ही या, नाही तर मला आता पोलिसांना बोलवावं लागेल. सुनबाई, स्वतःला आवर. तुझा राग समजू शकतोय मी. अगं पण हे काय वागणं आहे तुझं? नाही ठीक आहे. नेत्र अद्वैतचं रक्षा कवच आहे. तिने अद्वैत सोबत असणं गरजेचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, पुन्हा अशी चूक आमच्याकडनं होणार नाही. मी कधी तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. साहेब अहो खूप सहन केलंय तिने. आता या सगळ्यापासून मला तिला दूर ठेवायचं. आणि तुमचे हे खेळ ना तिच्यासाठी जीव घेणे ठरतील. माफ करा, मी नाही पाठवणार तिला आता. काय प्लीज प्लीज असं करू नका. माझ्या अद्वैतला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही हो. माझं आयुष्य त्याला देता आलं असतं ना, मी दिलं असतं, आत्ता प्राण सोडला असतं. पण ते शक्य नाहीये ना. फक्त नेत्र आणि नेत्राच त्याला सुरक्षित ठेवू शकते. मी तुमच्या पाया पडतो. हवं तर. साहेब तुम्ही काय करताय? उठा उठा साहेब, उठा. असं नका करू, प्लीज उठा. माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक मागतो मी तुमच्याकडे. नेत्राचे आमच्या घराशी ऋणानुबंध जोडले. नेत्र आमच्या कुटुंबाचा भाग झाली. प्लीज नाही म्हणू नका. विश्वास ठेव माझ्यावरती. नेत्र अद्वैतचं रक्षा कवच आहे. तिच्यामुळे आपला अद्वैत सुखरूप आहे. पण असं का वाटतंय तुला? मला फक्त वाटत नाही, खात्री आहे म्हणून सांगतोय. तू मला नीट सगळं सांग बघू. बघा आई, जेवढं मी तुला सांगू शकत होतो तेवढं सांगितलंय. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, नेत्रामुळे आपला अद्वैत सुरक्षित आहे, असेल कायम. पण मला ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तिला सांग माझ्या समोर यायचं नाही. आई असं करू नकोस प्लीज. अरे माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळलीये ती आणि तू मला सांगतोयस असं करू नकोस? आई काय चाललंय काय तुझं? ते काही नाही, तू तिला बजावून सांग, हे हॉस्पिटल मधून घरी आले की त्यांच्या समोर यायचं नाही. तिची सावली सुद्धा मला यांच्यावर पडू द्यायची नाहीये. आणि शेखर, मी तिला कधीच माफ करू शकणार नाही. अरे तुझ्या बाबांना तिनेच औषध पाजलंय ना. अरे शेखर,